अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। आपण आहोत बाळापूर शहरातल्या या नदीमध्ये। अकोला आणि बाळापूरला जोडणारी ही नदी आहे। या नदीवर आता जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये या पाण्याचा पूर आलेला आहे आणि नदीचे उसंत भरून वाहताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर जे पूल आहे, पुलाला आता 3 ते 4 फूट पाणी खाली आहे। म्हणजे जर असं जर पाऊस राहिला तर या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणी मोठी कसरत करतच या ठिकाणी वाहन आपल्याला चालवावं लागत आहे। पाहू शकता की या रोडवरचा आहे, रोड या पाण्यामुळे खराब झालेला आणि यातली दगड जी आहेत, म्हणजे दगड जी रस्त्यावर आता या ठिकाणी आलेली आहे आणि नदी नाल्यांना जो आहे सध्या पूर आलेला आणि शेतामध्ये जे पाणी साचलेलं ते पाणी या ठिकाणी रोडवर जे आहेत येत आहे आणि त्यासोबत हे पाणी पूर्ण नदीच्या पात्रामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवण्याची मोठी कसरत या ठिकाणी करावी लागत आहे। अजून जे आहे 3 तास मुसळधार पाऊस असल्याचं या ठिकाणी हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता जे आहेत जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी जर पाहिलं तर पूरस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नदी नाले असो हे उसंत वाहत आहेत। त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने देण्यात आलेला आहे। आपण अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर ते शेगाव जाणारा हा जवळजवळचा जे पूल आहे, या पुलावर 2 ते 3 फूट पाणी रस्त्यावर असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागत आहे। पाहू शकता की वाहन चालकांना या ठिकाणी मोठी कसरत करायला लागत आहे। हा मोठा नाला आहे, या नाल्यावर जो आहे आता सध्या शेतातलं पूर्ण पाणी या ठिकाणी आता आलेलं आहे आणि ज्या गेल्या 1.5 ते 2 तासापासून या ठिकाणी रस्ता आता बंद होता। आता थोडं पाणी कमी झाल्यामुळे रस्ता सुरू झालेला आहे, पण परिस्थिती इतकी बिकट आहे की अजूनही जर पावसाचा जो आहे अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काही लोक जे अडकलेली या ठिकाणी लोक त्याच्यामुळे जाणून घ्या की काय परिस्थिती आहे। दादा मला सांगाल नेमकं हे कुठे आणि काय परिस्थिती किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी आहात? हे शेगाव रोडवर आहे, सगळे भाविक दर्शनासाठी येते इथं आणि इथं एवढी बेकार परिस्थिती आहे, 1 तासापासून आम्ही अटकलाय। जसं सरकार चालता चालता ई चलन मारून देते गाडीवर, तसं सरकारनं थोडंसं प्रशासनानं या रोडवर लक्ष द्यावे। आम्ही नेहमी येतो इथं, थोडाफार जरी पाऊस आला तरी हे परिस्थिती होते, गाडी एखादी पडली तिकडे 2 व्हीलर आहे सगळा, एवढी बेकार परिस्थिती आहे। थोडंफार रस्त्यावर आणि हे असं जे शेतीचं नुकसान होतं याच्यावर सरकारनं थोडं लक्ष द्यायला पाहिजे। किती वेळ झाला मार्ग बंद? म्हणजे 1-2 तासापासून हा मार्ग बंद आहे, 2 तासापासून आम्ही अटकलेलो आहे इथं। कोणी प्रशासन कोणी इथे कोणी आलाय का? कोणीच नाही, प्रशासन नाही, काहीच नाही, आम्ही गाड्या काढून देत आहे स्वतः। आपल्यासोबत अजून या ठिकाणी काही लोक, मला सांगाल तुम्ही केव्हापासून इथे आणि काय परिस्थिती आहे? हे जवळपास आम्ही 1 ते 1.5 तासापासून अडकलेलो आहे। जवळपास गुडघ्यापर्यंत इथं पाणी आलेलं आहे। महिला, लहान मुले, गाड्या, 2 व्हीलर यांची सगळ्यांची इथं खूप जास्त दुरावस्था होत आहेत। तर प्रशासनाने काहीतरी इथं सोय करून प्रवाशांना इथून मार्ग काढण्यासाठी मदत करावी ही विनंती। आपण पाहिलं की या ठिकाणी जे आहे गेल्या 1.5 ते 2 तासापासून या ठिकाणी रस्ता बंद होता आणि आता सध्या रस्ता सुरू झालाय, पण अजूनही कुठल्याही प्रशासनाकडून कोणीही या ठिकाणी आलेलं नाही आहे। त्यामुळे याकडे प्रशासनाने यावं आणि काळजी घ्यावी आणि हा रस्ता जो सुरळीत करण्यात यावा अशी मागणी सध्या या प्रवाशाकडून होत आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।